मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण राज्यभरात गाजत आहे। या प्रकरणातील आरोपी अजूनही मोकाट आहेत। या आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस आणि सीआयडीची पथकं तयार करण्यात आली आहेत। परंतु आज 22 दिवस उलटून गेले तरीही आरोपींचा मागमूस लागलेला नाही। त्यामुळे गावकऱ्यांचा आक्रोश वाढू लागला आहे। यातच आता गावकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन करून आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली। ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन सुरू केलं आहे। गावातील महिला आणि पुरुष तलावात उतरले आहेत। या आंदोलनामुळे प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे। तहसीलदार आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत। आरोपींना अटक करण्याचं सीआयडीचं काम सुरू आहे, तेव्हा आंदोलन मागे घ्या अशी विनंती त्यांनी केली आहे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय निघृणपणे हत्या करण्यात आली। या घटनेला आज 22 दिवस उलटून गेले तरीही मारेकरी हाती आलेले नाहीत। 3 दिवसांपूर्वी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चातही आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी करण्यात आली होती। यानंतरही आरोपी सापडलेले नाही। या लोकांचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि सीआयडी कडून अथक प्रयत्न सुरू आहेत, तर दुसरीकडे ग्रामस्थांचा संताप वाढू लागला आहे। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून त्यांना फाशी द्या अशी मागणी करत ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन सुरू केलं आहे। या आंदोलनाची माहिती देणारं पत्र ग्रामस्थांनी 31 डिसेंबरलाच पोलिसांना दिलं होतं। यानंतर तहसीलदार पोलीस यंत्रणांकडून ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला, परंतु ग्रामस्थ आंदोलनावर ठाम होते। त्यामुळे आज वर्षाच्या पहिल्याच दिवशी ग्रामस्थांनी संतोष देशमुख यांचे फोटो हातात घेत तळ्यात उतरून आंदोलनाला सुरुवात केली। या आंदोलनात गावातील पुरुष आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। यावेळी एका आंदोलक महिलेची प्रकृती बिघडल्याचेही समोर आले आहे। सकाळीच ग्रामस्थांनी मस्साजोग शिवारात उतरून सामूहिक जलसमाधी आंदोलन केलं। याबाबत तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या आवाज लोकशाहीचा या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।